उरणमध्ये दाऊद शेख नावाच्या नराधमानं यशस्वी शिंदे नावाच्या मुलीची हत्या करून तिच्या मृतदेहाची विटंबना केल्याची धक्कादायक घटना घडली आहे। या घटनेच्या निषेधार्थ आज हिंदू संघटनांनी नवी मुंबईतील उरण शहर बंदची हाक देत आंदोलन केलं। संपूर्ण उरण शहर बंद ठेवण्यात आलं होतं आणि यात नराधमाला अटक करून त्याला फाशी द्या अशी मागणी आंदोलकांनी केली आहे। आंदोलकांनी पोलीस स्टेशनलाही घेराव घातला होता। दरम्यान इतक्या क्रूर पद्धतीने तिला मारल्यानं पोलीसही हादरले। पोलिसांनी तात्काळ आरोपीला पकडण्यासाठी 4 शोध पथकं तैयार केली आहेत। देखो, हमारी तो बच्ची चली गई, हमारी बच्ची मतलब उरण की बच्ची, पूरे शहर की बच्ची है, तो वो बच्ची हमारी वापस नहीं आ सकती। तो मेरी तो हमारे उरण की तरफ से यही मांग है कि उसको मृत्युदंड ही मिलना चाहिए। उरणच्या माझ्या त्या भगिनींवर त्या जिहाद्यांनी जे अत्याचार केला, जो सूड उगवला, धर्मांतर केलं नाही म्हणून तिची अशी अवस्था केली आहे, त्या जिहाद्याला जी काय शिक्षा द्यायची आहे ते आमचं हिंदुत्ववादी सरकार आणि आमचे गृहमंत्री हे कुठेही कमी पडणार नाही एवढा मला ठाम विश्वास आहे। पण हिंदू समाज ह्या गोष्टीचा बदला निश्चित पद्धतीने घेईल हे या जिहाद्यांनी लक्षात ठेवावं। आरोपी पळून गेला हे तुम्हाला माहिती आहे चांगलं। त्याच्यामुळे पोलिसांनी आता त्याच्या संबंधित जी लोक आहेत त्यांना ताब्यात घेतलंय आणि पोलिसांच्या 3 टीम, कारण तो आरोपी इकडचा नाही, तो हरामखोर कर्नाटकचा आहे आणि तिकडे पोलिसांच्या 3 टीम गेलेल्या आहेत। मी तुम्हाला विश्वासाने सांगते, जे आमदार साहेबांनी सांगितलं की येणाऱ्या 2 दिवसामध्ये हा पोलिसांच्या ताब्यामध्ये असेल, याच्याबद्दल माझ्या मनात शंका नाही। महायुतीच्या जागा वाटपाचा निर्णय जवळपास निश्चित झाल्याची माहिती उपमुख्यमंत्री अजित पवारांनी दिली आहे। राष्ट्रवादी काँग्रेस विधानसभेत सन्मानजनक जागा लढवणार असल्याचं अजित पवारांनी पत्रकारांसोबत केलेल्या अनौपचारिक गप्पांमध्ये सांगितलं। सत्तेत सहभागी होताना अमित शहांसोबत अनेक बैठका घेतल्याची माहितीही यावेळी अजित पवार यांनी दिली आहे। मास्क आणि टोपी घालून दिल्लीमध्ये बैठकीसाठी यायचो असंही अजित पवार यांनी म्हटलं। महायुतीत सहभागी होण्यापूर्वी अजित पवारांनी वेषांतर करून अमित शहांची दिल्लीमध्ये भेट घेतली होती आणि या मुद्द्यावरून आता संजय राऊतांनी जोरदार टोला लगावलेला आहे। आता पहा ना, अजित पवार हे एखाद्या गुप्तहेराप्रमाणे, रहस्य नाटकाप्रमाणे नाव बदलून, टोप्या बदलून वगैरे वगैरे वगैरे, खोट्या मिशा लावून फिरणार, हे दिल्लीत कोण अमित शहाना भेटायला जात होते। म्हणजे संजय राऊतांना असं म्हणायचं की 10 वेळ दादा आधी भेटले तर कपट का म्हणत। संजय राऊत हे विसरतात का 2019 सालामध्ये ज्या वेळेला शिवसेना आणि भारतीय जनता पक्ष एकत्रित लढला आणि या संजय राऊतांनी पवार साहेबांच्याकडे जात आणि काँग्रेसच्याकडे दार झिजवत त्या ठिकाणी जी का महाविकास आघाडी स्थापन केली, मग त्याला कुठला शब्द वापरायचा? आणि एकनाथ शिंदे हे रात्री 12 नंतर वेश बदलून मुंबईतल्या दिव्याच्या लाईट खाली बसून सरकार कसं पाडायचं याच्यावर चर्चा करत होते आणि हे दोघे बोलतायत, हे लोक त्यांना ओळखत नव्हते। म्हणजे किती हुबेहूब मेकअप केला, किती हुबेहूब मेकअप। म्हणजे फार मोठी गोष्ट आहे की हे कलाकार, या कलाकारांनी राजकारणातल्या मराठी नाट्यसृष्टीचं आणि आपल्या चित्रपट पडद्याचं फार मोठं नुकसान केलं। आता नटसम्राट कोण आहे राज्यामध्ये या सगळ्या लोकांना माहित आहे, कॉमेडी कोण करतं हे सर्वांना माहित आहे, नटलाकार कोण आहे हे सगळ्यांना माहित आहे आणि म्हणून राऊतांनी याबाबत बोलले, लोक त्याला चांगले ओळखून आहेत, त्यामुळे त्यांनी त्यांचं काम रोज करत राहावं सकाळ झाली। खेळीमेळीच्या वातावरणामध्ये गप्पा झाल्या, त्याच्यामध्ये जे दादांच्या मोकेपणाच्या स्वभावाप्रमाणे जे काय बोलायचं होतं ते बोललं, ते आज मला असं वाटतं अनुपस्थित चर्चेचा तपशील आज आपल्या सगळ्या वाहिन्यांच्या वरती फिरतोय। बरं आहे, पण काय नाही केले, मास्क
आणि वेगळाच पुरा घेतात. ते काल ज्या पत्रकार मित्रांच्या बोलले दादा, त्यांच्याकडनं याच्याबद्दलची तुम्ही जास्ती माहिती घ्या. अमित भाई तर आमचे असे नेते आहेत की तुम्ही सुद्धा आपण मागितलं तर लगेच देतात. तर त्या वेळेला असे काही विषय त्यांचे असतील, म्हणजे नॉट नेसेसरी त्यांची कामं म्हणत आहे मी. हे महायुती जागा, 12 राज्यपाल जागा, विधान परिषद सभापती, महामंडळ, खूप विषय असतील माहीत आहे.